आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलातर्फे पोलीस संचलन करण्यात आले। डीवायएसपी गणेश इंगळे आणि रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहराच्या विविध भागात पोलीस संचलन करण्यात आले। तसेच काही प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा नागरिकांच्या संरक्षणासाठी सज्ज आहे। त्यामुळे मतदारांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावावा असे आवाहन डीवायएसपी गणेश इंगळे यांनी केलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल या ठिकाणी तयार आहे। 10 मार्च 2019 रोजी आचारसंहिता संपूर्ण भारतामध्ये लोकसभा इलेक्शनच्या दृष्टिकोनातून लागू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलसुद्धा या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांची पूर्तता करण्यामध्ये त्याच्यामध्ये अग्रेसर आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी निष्पक्ष वातावरणामध्ये आणि निर्भय वातावरणामध्ये इलेक्शन पार पाडावेत या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दल या ठिकाणी आता तयार आहे आणि तत्पर आहे। या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी बाजारपेठेमध्ये मॉब डिस्पर्सल ड्रिल घेतलेले आहे आणि त्याचबरोबर रूट मार्च संचलन या ठिकाणी पार पाडलेलं आहे। तरी मी या निमित्ताने या ठिकाणी सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील आणि रत्नागिरी परिसरातील रत्नागिरी शहर परिसरातील सर्व मतदारांना या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपणास कुठल्याही त्याच्यामध्ये दबावाखाली न बळी पडता कुठल्याही याच्यामध्ये भीतीखाली न वावरता निपक्षपणे आणि निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा। यामध्ये कुठल्याही प्रकारे अडचण आल्यास तात्काळ पोलीस दलाशी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाशी संपर्क साधावा। मी या निमित्ताने आपल्याकडून अशा प्रकारचं आवाहन करतो। धन्यवाद। 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दल सर्व ती खबरदारी घेणार आहे। तसेच गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांनाही आमचं हेच आव्हान आहे की जे काही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे ज्यामध्ये ज्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचे त्या गोष्टींची स्वतःहून आपण ते कोड ऑफ कंडक्ट पाळावं, अन्यथा आम्हाला त्याच्या व्हायलेशन झालं म्हणून जे कायदेशीर भूमिका घ्यावी लागेल ती अतिशय गंभीर असेल आणि ती आम्ही त्याच पद्धतीने करणार आहोत। या व्यतिरिक्त जे आकडेवारी आहेत जे डिटेल्स आहेत ते लवकरच आम्ही आपल्याला कळवू। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून सर्व शासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले। बॅलेट युनिट माझ्याकडे 3938 3938 CU कंट्रोल युनिट 2289 आणि व्हीव्हीपॅट 2375
मी आता 13 मतदारसंघ केले, त्यामुळे माझी संख्या थोडीशी शिल्लक राहील, तर ते आम्हाला लगेच ते ऑर्डर देतात कोल्हापूरला एवढं शिफ्ट करा. ही आमची इंटरनल प्रक्रिया आहे. त्याच्यामुळं इलेक्शन कमिशनने गरजेपेक्षा जास्तीचे BU, CU आणि VVPAT दिले होते. जिथे कुठं काही टेक्निकल स्नॅग आला, टेक्निकल काही प्रॉब्लेम आला, तर त्याच्यामध्ये रिप्लेसमेंट करण्यासाठी तरतूद. आणि या सगळ्यांचं EPLCची प्रक्रिया मला वाटतं आज उद्या संपते. शेवटी आलेले जे BU, CU होते आणि VVPAT त्याची उद्या EPLCची प्रक्रिया संपते. त्याच्यामुळं इन ऑल वे गव्हर्नमेंट मशीनरी इज रेडी फॉर द इलेक्शन.